तुम्हाला बटाटा पाहिजे असेल तर बटाटा टाकू शकता। मला बटाटा आवडतो म्हणून बटाटा टाकते। तुम्हाला पाहिजे असेल टाका, नाही आवडत असेल तर नका टाका। थोडं याला परतून घ्यायचं। मित्रांनो, मी आजच्या रोहित जोशी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते। हे बाहेर गेल्यामुळे मी ब्लॉग करते आहे। मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल मी कोलबी भात बनवलेला आणि चिकन रस्सा बनवलेला। आता या व्हिडिओमध्ये मी कोलबी रस्सा बनवते आहे। कांदा भाजलेला, खोबरं आणि ही बघा कोलबी आणि कढीपत्ता घेणार आहे वाटणात, मिरची घेणार आहे आणि कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक। तर पुढं बघतच राहा काय काय करणार आहे मी। मित्रांनो, तर वाटण काढून झालेलं आहे। मी पहिल्यांदा ब्लॉग करते, कमेंट करून सांगा की मला जमतंय का नाही ब्लॉग करायला। माझा नवरा बाहेर गेलाय, आता तो असता तर तोच करतो ब्लॉग। तर बघा पुढे काय काय हे होतंय ते बघा। मी कांदा कापून घेतलाय आणि टोमॅटो आणि हे बघा वाटण। त्याच्यात खोबरं, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कांदा भाजलेला, हे त्याचं वाटण काढून घेतलंय। तर बघा पुढं कसं होतंय। कोलबी रस्सा करते आहे। तर बघा मित्रांनो, पातेलं ठेवलं आहे गॅसवर। त्याच्यामध्ये तापलं का तेल टाकायचं। कांदा टाकतोय, कांदा लालसर होईपर्यंत मी फोडणीला कढीपत्ता नाही दिला आहे, मी वाटणात कढीपत्ता घेतला आहे। तर मी फोडणीला पण देऊ शकता कढीपत्ता, मी नाही घेतला। लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। तर बघा मित्रांनो, कांदा झालाय लालसर। आता ह्याच्यात टोमॅटो टाकूया। टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तर बघा मित्रांनो, परतून घेतलं आहे। आता मी वाटण टाकते आहे, वाटण केलेलं ते।
नक्की ट्राय करा कोलंबी रस्सा. खूप सोपा पद्धत आहे करायची, एवढं काय अवघड नाही. तर बघा मित्रांनो, पाणी ॲड करते थोडं. बटाटा शिजावा म्हणून पाणी ॲड करते. तुम्हाला जेवढं पाणी आहे तेवढं ॲड करा, पाहिजे तेवढं पाणी. तर बघा मित्रांनो, मी मसाले घेतले आहेत, घरगुती मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे आणि हळद घेतली आहे आणि गरम मसाला आणि मी चिकन मसाला घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे, सगळे घेतलेले तेवढे. थोडं पाणी ॲड करते ह्याच्यात. तर बघा मित्रांनो, पाणी ॲड करते. तर बघा मित्रांनो, किती भारी झालं आहे कोलंबी रस्सा. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, घरी बनवून. आता मी ह्याच्यामध्ये कोलंबी ॲड करते. स्वच्छ कोलंबी घेतलेली बघा, ही टाकते आहे ह्याच्यात. कोलंबी टाकली आहे ह्याच्यात. तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार.
वरून थोडी कोथिंबीर टाकते. तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालेल. बघा ते भारी रस्सा झालाय, कोलंबी रस्सा. तर याला मीठ टाकले तर 1-2 मिनटं ठेवायचं. बघा ते भारी रस्सा झालं, कोलंबी रस्सा. नक्की ट्राय करा. तर बघा मित्रांनो, कोलंबी रस्सा झालेला आहे. तर मित्रांनो, कोलंबी रस्सा झालेला आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की कोलंबी रस्सा कसा झालेला आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. चलो बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.